नमस्कार, मी योगेश सिविक मिररमध्ये आपलं स्वागत करतो। लोकसभा निवडणुकीचा 7वा टप्पा उद्या 1 जूनला पार पडणार आहे। मतदान संपल्यावर एका तासातच एक्झिट पोल यायला सुरुवात होईल, पण त्यापूर्वीच देशातील विविध सट्टा बाजारांचे आकडे समोर आले आहेत। ते आपण बघणारच आहोत, पण त्याआधी एक्झिट पोल म्हणजे काय ते समजून घेऊ। 2019च्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश एक्झिट पोलने मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला होता, जो की खरा ठरला। एक्झिट पोल हा निवडणूक सर्वे असतो। मतदानाच्या दिवशी न्यूज चॅनेल्स आणि एक्झिट पोल करणाऱ्या एजन्सीज मतदान केंद्रावर उपस्थित राहतात। मतदान करून आल्यानंतर ते मतदारांना मतदानाविषयी प्रश्न विचारतात। त्यांच्या उत्तराच्या आधारे एक रिपोर्ट तयार केला जातो। मतदारांचे पारडे निवडणुकीत कोणाच्या बाजूने आहेत याचा अंदाज यावरून लावता येतो। एक्झिट पोल सर्वेमध्ये केवळ मतदारांनाच सहभागी करून घेतलं जातं। दुसऱ्या बाजूला सट्टा बाजारही आपला अंदाज व्यक्त करत असतो। राजस्थानच्या फलोदी सट्टा बाजाराने असाच अंदाज व्यक्त केला आहे। त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा अंदाज आहे। या निवडणुकीत भाजपला 290 ते 300 जागा मिळतील असे हा सट्टा बाजार सांगतोय, तर दुसरीकडे काँग्रेसला 40 ते 42 जागा मिळण्याचा अंदाज आहे। देशातील इतर सट्टा बाजाराचे देखील अंदाज आले असून ते आता आपण बघणार आहोत। पालनपूर सट्टा बाजाराने काँग्रेसला 212, इंडिया आघाडीला 225, भाजपला 216, एनडीएला 247 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे। कर्नाल सट्टा बाजाराने काँग्रेसला 108, इंडिया आघाडीला 231, भाजपला 235 तर एनडीएला 263 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे। बोहरी सट्टा बाजाराने काँग्रेसला 115, इंडिया आघाडीला 212, भाजपला 227, एनडीएला 255 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे। बेलगाम सट्टा बाजाराने काँग्रेसला 120, इंडिया आघाडीला 230, भाजपला 223, एनडीएला 265 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे। कोलकाता सट्टा बाजाराने काँग्रेसला 128, इंडिया आघाडीला 228, भाजपला 218, एनडीएला 261 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे। विजयवाडा सट्टा बाजाराने काँग्रेसला 121, इंडिया आघाडीला 237, भाजपला 224, एनडीएला 251 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला। तर इंदूर सराफा बाजारने काँग्रेसला 94, इंडिया आघाडीला 180, भाजपला 260, एनडीएला 283 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे। अहमदाबाद चोखा बाजारने काँग्रेसला 104, इंडिया आघाडीला 193, भाजपला 241, एनडीएला 270 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला असून सुरत मघोबी बाजारने काँग्रेसला केवळ 96, इंडिया आघाडीला 186, भाजपला 247 तर एनडीएला 282 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे।